गुड मॉर्निंग स्टूडेंट. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं. काय पाहिलेलं होतं माहिती आहे का? हाऊ टू वर्क ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफर कसं काम करतं आहे. इवन त्यालाच आपण म्हटलेलं होतं मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर. मग या मेकॅनिझम्स ऑफ ॲसिडिक बफर पाहत असताना या मेकॅनिझममध्ये आपण असं शिकलेलो होतो. काय आहे ॲसिडिक बफर? It is a mixture of weak acid and its salt of strong base. आणि त्याचबरोबर बफर सोल्युशन म्हणजे अशा प्रकारचं सोल्युशन. बफर सोल्युशन आर दोज सोल्युशन विच रेजेस द pH. याचा pH बदलत नाही. विच रेजेस द pH बाय द ॲडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड and some small amount of strong base. जर स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर सुद्धा त्याच्या पीएचमध्ये कुठलाच फरक पडत नाही किंवा कुठलाच बदल होत नाही. अशा सोल्युशनला आपण बफर सोल्युशन असं म्हणतो. पण जर तुम्ही काळजीपूर्वक विचार केला, लास्टला आपण असं शिकलेलो होतो की स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड ॲड केला तरीही किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ बेस ॲड केला तरीही त्याचा pH बदलत नाही असं आपण शिकलेलो होतो. पण बाय प्रॅक्टिकली असं आपण पाहतो की स्ट्रॉंग ॲसिड ॲड केल्यानंतर किंवा स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमध्ये किंवा त्या सोल्युशनच्या pHमध्ये फरक पडत असतो. तर ते कसं पडतो त्याच्यासाठी एक क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन झाल्यानंतर आपण नवीन कन्सेप्टकडे जाणार आहोत. म्हणजे काय पाहणार आहोत कळलं का आपल्याला? pHमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड ॲड केल्यानंतर किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर pHमध्ये फरक पडतो. त्यासाठी क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा? क्वेश्चन 12 ग्रॅम ऑफ acetic acid, 12 ग्रॅम ऑफ acetic acid and 16.4 ग्रॅम ऑफ sodium acetate are dissolved in a liter solution. Ka is equal to 10 raised to power minus 5 and pH is equals to 4.53. म्हणजे या परिस्थितीनुसार pH किती आहे? 4.53. कॅल्क्युलेट नंबर 1 न्यू pH. पहिला pH हा आहे या परिस्थितीनुसार. न्यू pH if 3.65 ग्रॅम ऑफ HCl is added. दुसरी कंडिशन आहे न्यू pH. कॅल्क्युलेट न्यू pH. नवीन काढायचं. पहिला किती आहे? 4.53. न्यू pH काढायचा इफ 7.3 ग्रॅम ऑफ
3 gram of HCl is added. तिसरी कंडिशन आहे, पहिली आहे सॉरी ही आहे सेकंड, ही आहे थर्ड, ही आहे 4. पहिली कंडिशन आहे कॅल्क्युलेट द pH. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी ती चौथी आहे न्यू pH. If 4 gram of NaOH, if 4 gram of NaOH is added. आता हे सगळं झालं. ओके, या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला रिॲक्शन लिहायचं आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. व्हॉल्यूम किती आहे 1 लिटर. ॲसिटेट आयन्सचे मोल कॅल्क्युलेट करा आणि ॲसिटिक ॲसिडचे, कारण आपल्याकडं फॉर्म्युला काय येणार आहे पहिल्या कंडिशनसाठी. फॉर्म्युला आहे किती, काय फॉर्म्युला, pH इज इक्वल्स टू pKa प्लस log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. हा फॉर्म्युला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. रिॲक्शन काय, CH3COOH प्लस CH3COONA. इट इज अ मिक्सचर ऑफ ॲसिडिक बफर. आणि याच्यामध्ये आपण ॲसिड ॲड करणार आहोत. किती ग्रॅम ॲसिटिक ॲसिड आहे, किती ग्रॅम आहे, म्हणजे आपण त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणार आहोत. N इज इक्वल्स टू W/M. ॲसिटिक ॲसिड किती ग्रॅम दिला आहे, 16.4 ग्रॅम. 16.4 डिवायडेड बाय याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणाचं, सोडियम ॲसिटेटचं. सोडियम ॲसिटेट, कार्बन किती सोडियम ॲसिटेटमध्ये, कार्बन आहे 1, हायड्रोजन किती, सॉरी कार्बन किती आहे तर 2, हायड्रोजन किती आहे तर हायड्रोजन आहे तर 3, H इज इक्वल्स टू 3, ऑक्सिजन आहे तर 2 आणि सोडियम आहेत बघा किती झाले, 2 आणि 3 5 आणि 2 7 बघा. कार्बन 2, 3 आणि 3 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि सोडियम 1 आहे. या प्रत्येकाचे मास, कार्बनचा मास 12, हायड्रोजनचा मास 1, ऑक्सिजनचा मास 16, सोडियमचा मास 23, 12 2 24, इकडं 3 1 3, इथं आला 16 2 32 आणि इथं आला 23 1 23, 7 आणि 3 10 2 12ला 2 हातचा 1, 4 आणि 4 8, 82 ग्रॅम. या ठिकाणी आला 82. काय येतं मग, याला जर डिवाइड केलं, 16 2 32 16 3 16 चौक 64 16 5 80, पण इथं डायरेक्ट 82 आणि वरती 16 पॉईंट. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं बाय लॉगनी तर याचं आन्सर येतं 0.2 मोल्स. ॲप्रॉक्सिमेटली, करेक्ट नाही आहे, ॲक्युरेट नाही आन्सर. त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिडचं वेट किती दिलं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड CH3COOH, नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड N इज इक्वल्स टू W/M. वेट ऑफ ॲसिटिक ॲसिड इज 12, मॉलिक्युलर मास 60 येतं. कार्बन आहे 2 इंटू 12, हायड्रोजन आहे तर 4 इंटू 1, ऑक्सिजन आहे तर 2 इंटू 16, 12 2 24, 4 1 4, 16 2 32, 10ला 0 6, इथं आलं 60, 12 1 12, 12 5 60 आणि या ठिकाणी सुद्धा किती आलं 0.2 मोल्स. 0.2 मोल्स, 0.5 म्हणजे 1/5, निम्मा म्हणजे 0.2.
5 दोन्ही 10. नंबर ऑफ मोल्स आपण काढले. HClचे नंबर ऑफ मोल्स काढायचे. N ऑफ HCl. N ऑफ HCl किती आहे? HClचं वेट. HCl किती ॲड केलं आहे? 6.35 पहिल्यांदा आपण ॲड केलं आहे. 3.65 डिवायडेड बाय HClचं किती आहे? H इज इक्वल्स टू 1 इंटू 1 आणि Cl इज इक्वल्स टू 1 इंटू 35.5. ॲडिशन आलं 36.5. इथं आलं 36.5. म्हणजे याचं नंबर ऑफ मोल्स येतात 0.1 मोल्स. आणि हे सगळे मोल्स 1 लिटर व्हॉल्यूममध्ये डिझॉल्व करायचे आहेत. कितीमध्ये? 1 लिटर व्हॉल्यूममध्ये डिझॉल्व करायची आहेत. मग पहिली कंडिशन काय आहे? आपण pH कॅल्क्युलेट करणार आहोत. या कंडिशननुसार म्हणजे जे परिस्थिती आहे त्यानुसार त्याचा pH किती येतं? 4.35. आणि आता पहिली कंडिशन काय आहे की जेव्हा हा सॉल्ट pH ऑफ द सोल्युशन काढायचा आहे. pK किती दिलेला आहे? त्या परिस्थितीनुसार दिलेल्या क्वेश्चननुसार आपण काढायचं आहे pH. हे दोघं एकामेकामध्ये मिक्स केलेले आहेत. pH इज इक्वल्स टू pK किती दिलेला आहे? pH इज इक्वल्स टू pKa किती दिलेला आहे? Ka दिलेला आहे. Ka म्हणजे इथं काय करणार? लॉग ऑफ टू द बेस 10 Ka प्लस लॉग टू द बेस 10. आता सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कोणता सॉल्ट आहे? ॲसिटेट आयन. हे ॲसिटेट आयनचं वजन आपण ठेवलेलं होतं 16. त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आले? 0.2. या ठिकाणी 0.2 डिवायडेड बाय 1 लिटर ऑल्सो डिवायडेड बाय ॲसिडचे मोल किती आले? 0.2. 0.2 डिवायडेड बाय 1 लिटर. हे नंबर ऑफ मोल्स आहेत. कॉन्सन्ट्रेशनसाठी C इज इक्वल्स टू N/V म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 0.2/1. हे कोणासाठी? सॉल्टसाठी. सेम कंडिशन 0.2/1. हे झालं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इनडायरेक्टली याचा आन्सर किती आलं? 1. pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10. Ka ची व्हॅल्यू दिली आहे 10⁻⁻5 प्लस लॉग टू द बेस 10 1. तर pH इज इक्वल्स टू मायनस जसाच तसा इथं आला -5 लॉग टू द बेस 10. इथं आला 10 प्लस याचा लॉग 0. pH इज इक्वल्स टू मायनस इथं आला -5 इंटू 1 प्लस 0. सो pH इज इक्वल्स टू मायनस प्लस 5. म्हणजे आहे त्या परिस्थितीनुसार 12 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड आणि 16.4 ग्रॅम ऑफ सोडियम ॲसिटेट यानुसार जर तुम्ही pH म्हणजे त्या सोल्युशनचा pH किती आहे आणि जर याच्यामध्ये आपण HCl ॲड केला म्हणजे आहे त्या परिस्थितीनुसार pH किती येतो? ॲक्च्युअली यायला किती पाहिजे? 4.53 असा pH दिलेला आहे, पण येतो किती आहे? 5 येतो आहे. म्हणजे pH अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता दुसरी कंडिशन. जनरली pH 5 आला म्हणजे सध्याची परिस्थिती. आपण जनरल म्हणजे याच्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही. डायरेक्टली हा ॲसिडिक बफर आहे. डायरेक्टली हा ॲसिडिक बफर आहे. बरोबर आहे ना? ॲसिडिक बफर इज अ मिक्सचर ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. क्लिअर? यानुसार याचा pH किती येतो? 5 येतो. म्हणजे तिथं काय 4.53 बाय कॅल्क्युलेशनने म्हणजेच तरीसुद्धा हा ॲसिडिक pH आहे. मग जेव्हा आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड ॲड केल्यानंतर काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. मग चला आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड ॲड करू. आता पहिली कंडिशन म्हणजे फॉलो झालेली आहे. सेकंड कंडिशन आपण फॉलो करूयात. सेकंड कंडिशन काय म्हटलेलं आहे? किती ग्रॅम ऑफ ॲसिड ॲड करायचं आहे? इथं सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. किती ग्रॅम ऑफ ॲसिड ॲड करायचं आहे? न्यू pH कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणजे अकॉर्डिंग टू द ॲडिशन ऑफ न्यू दॅट मीन्स 3.65 ग्रॅम ऑफ HCl 7.3 ग्रॅम ऑफ HCl म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड ॲड करायचा आहे.
आणि स्ट्रॉंग बेस पण ॲड करायचा आहे, त्यावेळेस त्याचा pH बदलतो का याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. मग पहा, पहिलं काय काय होतं, दुसरी कंडिशन पहिली झाली, त्याचा pH आला 5. सेकंड कंडिशन, ऑन ॲडिंग न्यू HCl, ऑन ॲडिंग न्यू HCl म्हणजे किती 3.65, त्याचे मोल्स किती येतात 0.1 मोल्स HClचे. ॲसिटेटचे किती आले होते ते आता कंडिशननुसार आपण सॉल्व. मग काळजीपूर्वक पहा, या सोल्युशनमध्ये काय काय आहे. या सोल्युशनमध्ये आहे पहिल्यांदा आहे CH3COOH, त्याचबरोबर CH3COONA, हे तर ऑलरेडी मिक्सचर आहे. आणि आता आपण याच्यामध्ये HCl ॲड करणार आहोत. पण थोडंसं काळजीपूर्वक विचार करा, हा 100% डिसोसिएट झालेला असतो. म्हणजे सोल्युशनमध्ये आयन्स कुठले आहेत, सॉल्टचे आयन आहेत, ते कोणासोबत कंबाईन होणार आहेत, HCl मध्ये असणारे H सोबत कंबाईन होणार आहेत. मग रिॲक्शन कशी आहे, कारण हा पण स्ट्रॉंग आहे, ही रिॲक्शन फॉरवर्ड होणारी स्टॉप होणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन होईल. मग CH3COONA ची HCl सोबत रिॲक्शन होऊन काय तयार होतं, CH3COOH ही बॅकवर्ड डायरेक्शनला चाललेली रिॲक्शन आहे ॲक्च्युअली. आणि या ठिकाणी या ठिकाणी NaCl येईल. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय, तर कॉमन आयन इफेक्टचा कंडिशन पहा. बघा कॉमन आयन इफेक्टचा, CH3COOH it is slightly dissociated in the forms of CH3COO- and H+, बरोबर, स्लाइट डिसोसिएटेड. त्याचबरोबर CH3COONA याचं फुल्ली डिसोसिएशन, CH3COO- and Na+. आता याच्यामध्ये कॉमन आयन जास्त आहे, हा 100% डिसोसिएट झाला आहे. मग हा H+ CH3CO- आणि हा H+ कंबाईन होऊन बॅकवर्ड डायरेक्शनची रिॲक्शन चालू आहे. क्लिअर. पण जेव्हा आपण याच्यामध्ये HCl ॲड करू तर या HCl सुद्धा 100% डिसोसिएट होतो आणि या HCl मधले H+ आयन या Cl- आयनसोबत कंबाईन होऊन ही रिॲक्शन फॉरवर्ड जाणारी ही जी रिॲक्शन आहे ती स्टॉप होते, फॉरवर्डची रिॲक्शन स्टॉप होते, बॅकवर्ड डायरेक्शन ही रिॲक्शन कंटिन्यूअस होते ड्यू टू CH ॲसिटेट आयन फ्रॉम सॉल्ट अँड H+ आयन फ्रॉम ॲडेड ॲसिड. आपण जो ॲड केलेला आहे तो ॲसिड आहे. मग आता थोडंसं काळजीपूर्वक आपण याचं ऑब्झर्वेशन करू. आत्ताच काही मिनिटापूर्वी आपण याचे नंबर ऑफ मोल्स काढलेत, याचे 0.2 नंबर ऑफ मोल्स आहेत आणि याचे काढलेले आहेत नंबर ऑफ मोल्स 1. तेव्हा हा तयार होतो 0.2 मोल्स. आपण पाहिलेला आहे तो पण किती कॉन्सन्ट्रेशन आहे. हा 100% डिसोसिएट झाला, हा डिसअपिअर झाला. पण याच्यासोबत जे CH3CO- आयन आहे, इथं काय आहे 2 साठी 1 आहे, 0.2 मोलसाठी 0.1. तर जेव्हा हा कंपाऊंड तयार होतो तेव्हा याच्यातला फक्त याच्यासाठी किती येईल 0.1. हे जेव्हा होतं तेव्हा या ठिकाणचा सुद्धा 0.1 एवढा रिड्यूस होतो. आणि मग अनरिॲक्टेड किती राहिलेला पहा, अनरिॲक्टेड राहिलेला आहे 0.1. या ठिकाणी काहीच राहिलेलं नाही. या ठिकाणी हे मिळाले किती, पहिल्यांदा या परिस्थितीनुसार मिळत होता 0.2, या परिस्थितीनुसार 0.2 मिळत होता. तर 1 मोलसाठी किती, 0.2 मोलसाठी एवढं, तर 0.1 मोलसाठी किती, तर हा तर 100% डिसोसिएट झाला, म्हणजे हा टोटली डिसअपिअर झाला. इकडं किती झाले 0.3 मोल्स, 1 मोलसाठी 1 मोल. आता तुम्ही म्हणाल सर ह्याच्यासाठी हे ॲज इट इज का, कारण हा 100% डिसोसिएट झाला. हा 100% डिसोसिएट जरी झाला असला तरी याच्यातलं फक्त 1 मोल युटिलाइज होतोय. मग आता कॅल्क्युलेशन, हा काय आहे ॲसिड, हा काय आहे सॉल्ट. आणि मग आपला pHचा फॉर्म्युला pH इज इक्वल्स टू pKa प्लस log to the base 10
कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. pH is equals to minus log to the base 10 minus log to the base 10 Ka प्लस log to the base 10. हे सगळं 1 लिटर व्हॉल्यूममध्ये चाललेलं आहे. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती उरलं आहे बघा, 0.1 डिवायडेड बाय ॲसिड किती आला, 0.3. हे सगळ्यात गरजेचं आहे तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं हे काय चाललेलं आहे ते पाहणं. लक्षात येते का? पहा, आपण काय केलं या ठिकाणी काय केले पहा, हे इनिशियल मोल्स होते, हे इनिशियल मोल होते. या इनिशियल मोलसाठी किती यूज झाला, 0.1 यूज झालेला आहे. 0.1 जर यूज झाला तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.1नी कमी झालं. 0.1 साठी 0.1, मग हे त्या प्रमाणात वाढतो आहे, कारण फॉरवर्ड रिॲक्शन आहे. पहिलं किती होतं याचं कॉन्सन्ट्रेशन, 0.2 मोल्स इनिशियली. ऑलरेडी याच्यामध्ये हे जेव्हा मिक्सचर तयार होतं तेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.2 मोल. याचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियली किती आहे, ह्याचं पण 0.2 मोल. मग रिॲक्शन होते तेव्हा याच्यातला किती मोल्स ऑफ HCO, कारण याचे जेवढे आहेत तेवढा तर हा कंबाईन होणारच आहे. 0.1 सोबत 0.1 कंबाईन होईल आणि तेवढेच्या तेवढे रिड्यूस होतील. लक्षात येते का? बघा, आहेत किती एवढे, पण युटिलाइज किती होते, जेवढे HCl डिसोसिएट झालेले आहेत तेवढे HCO मायनस याच्यात यूज होणार आहेत आणि तेवढे तयार होणार आहेत. जेवढा यूज झाला तेवढे तयार होणार आहेत, म्हणून हे कॅल्क्युलेशन असं आलं. मग आता pH इज इक्वल्स टू, या ठिकाणी pKची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस लॉग टू द बेस 10⁻⁻5 लॉग ऑफ टू द बेस 10, या ठिकाणी 0.2 म्हणजे 1/3, म्हणजे ॲन्सर किती येते पहा. याला आपण जर उलटं लिहिलं, मायनस लॉग 3/1, उलटं लिहिलं आपण, बाकी काहीच केलेलं नाही. याला उलटं लिहिलं 3/1, आता मायनस, याचा लॉग घ्यायचा, 3चा लॉग आणि त्याच्यातनं मायनस करायचं. pH इज इक्वल टू, इथं मात्र डायरेक्ट स्टेप ठेवतो, याचं काय होईल, डायरेक्ट 5 मायनस लॉग ऑफ टू द बेस 10 3चा लॉग किती येतो, 0.4771. इथं ही स्टेप पुढं इथं मांडतो आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. pH इज इक्वल टू, ही स्टेप एक डायरेक्ट मांडलेली आहे 5 मायनस लॉग ऑफ 3 किती, 0.4771. देअरफॉर pH इज इक्वल टू किती, 4.53. पहिला pH किती होता सोल्युशनचा, ॲक्च्युअल pH किती होता, 5. आता किती आहे, 4.53. pH बदलला की नाही, येस. टू चेंज द pH, HCl मुळे pH जो यायला पाहिजे होता, किती आला होता, ॲक्च्युअल सोल्युशनचा pH किती होता, 5. अकॉर्डिंग टू ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन, जे काही त्याचं वेट दिलेलं आहे त्यानुसार याचा pH किती यायला पाहिजे होता, 5 यायला पाहिजे होता. 5 आलेला आहे का, नाही. किती आला, 4.53 असा त्याचा pH आलेला आहे. म्हणजे ही कंडिशन फॉलो झाली, हा pH बदलला, 5च्या ऐवजी 4.53. म्हणजे pH वाढला का कमी झाला, कमी झाला. pH किती यायला पाहिजे, HClचा pH 1 यायला पाहिजे होता, पण सोल्युशनचा pH काय आहे, ठेवला, HClचा pH होल्ड करून ठेवला आहे की नाही. तर जो pH आहे 4.53, त्याचा ॲन्सर या ठिकाणी आलेला आहे 4.53. आता या ठिकाणचा जो pH आहे याच्यापेक्षा कमी झाला, म्हणजे 4.53 होल्ड करून ठेवलेला आहे. ॲक्च्युअल सोल्युशनचा pH किती येते होता, 5. HCl ॲड केला तर pH बदलला का, नाही, कारण त्या सोल्युशनचा दिलेला pH किती आहे, 4.53. आला किती, 4.53. म्हणजे pH कसा आहे, होल्ड करून ठेवलेला आहे. क्लिअर. तर ही जी परिस्थिती आहे pHची, स्ट्रॉंग ॲसिड ॲड केल्यानंतर किंवा स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर त्याचा pH बदलतो. अगोदर किती आला होता, 5, आता किती आहे, 4.53. म्हणजे pH कमी झाला की नाही,
ओके. आता दुसरी जी कंडिशन आहे, दुसरी कंडिशन 7.3 ग्रॅम HCl ॲड केल्यानंतर पी एच बदलतो का ते बघायचं आहे आपल्याला. 7.3 ग्रॅम HCl ॲड केल्यानंतर म्हणजे त्याचे नंबर ऑफ मोल्स किती येतात, त्याचे नंबर ऑफ मोल्स येतात पहा. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. N इज इक्वल्स टू 7.3 डिवायडेड बाय इथं किती येईल 36.5. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर याचे नंबर ऑफ मोल्स येतात 0.2. क्लिअर. 7 पॉईंट किती आहे. आता या ठिकाणी HCl किती यूज होतोय याच मिक्सचरमध्ये. कंडिशन किती आहे, तिसरी. पहिली सॉल्व केली आपण. पहिल्याचा पी एच किती आला 5, दुसऱ्याचा पी एच किती आला 4.53 पी एचमध्ये बदल झालेला आहे. तिसरे आहे 7.3 ग्रॅम ऑफ HCl ॲड केल्यानंतर किती येतो ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी 0.3 येतो का, अंदाजे कॅल्क्युलेशन आहे 0.2 मोल्स असं चेंज केलेलं आहे. मग ती रिॲक्शन आपण बघू परत एक वेळेस. कंडिशन 3साठी काय काय आहे, CH3COONA. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण HCl ॲड केला. HCl ॲड केल्यानंतर CH3COOH मिळतो आणि NaCl मिळतो. आता याचे मोल्स किती होते सुरुवातीला 0.2. तेव्हा HCl किती यूज होत होता अगोदरच्या परिस्थितीमध्ये 1 मोल HCl 100% डिसोसिएट होत होता आणि याचे किती 0.2 मोल्स, याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. हा 100% डिसोसिएट, याच्या 1 मोलसोबत याचे 1 मोलच रिॲक्ट होते ते. आता किती आहे हा HCl कॉन्सन्ट्रेशन, याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे 0.2 मोल्स, इथं तयार होते 0.2 मोल्स, याचा काही संबंध नाही. आता 0.2 मोलसाठी 0.2 मोल्सच युटिलाइज व्हायला लागले. इथं आले 0.2 मोल्स, याही 0.2 मोल्स आले. याचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोल्सने इन्क्रीज व्हायला लागलं. म्हणजे इथं रिॲक्शन काय होते इथं आला, कारण याचे एवढ्या मोलसोबत एवढे डायरेक्टली रिॲक्ट होत चालले. म्हणजे अनरिॲक्टेड करायला काहीच नाही. याही ठिकाणी अनरिॲक्टेड काहीच नाही. इथं तयार झालेला प्रोडक्ट आहे 0.4 मोल्स. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आलं, ॲसिडचं. मग या ठिकाणी इट इज नॉट बफर सोल्युशन. बफर आहे का, कारण याच्यामध्ये फक्त ॲसिड आलं आणि मोल्स ऑफ ॲसिड इन्क्रीजेस. फक्त ॲसिडची मोल इन्क्रीज झालेले पाहायला मिळाले. नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲसिड इन्क्रीजेस. फक्त ॲसिडचे मोल या ठिकाणी पाहायला मिळाले. सॉल्टचे मोल्स या ठिकाणी दिसत नाही आहेत. म्हणजे ज्या मिक्सचरमध्ये फक्त आणि फक्त ॲसिड बाकी आहे याला आपण बफर सोल्युशन म्हणूच शकत नाही. पण तरीसुद्धा मग याचा पी एच कसा काढायचा, याचा पी एच काढण्यासाठी आपण ॲसिडचा पी एच कॅल्क्युलेट करू. मग ॲसिड ॲड केल्यामुळं काय होतं हे आपल्याला पाहता येईल. मग याचं सोल्युशन मिळवण्यासाठी आपण काय केला, CH3COOHचं डिसोसिएशन केलं. इट इज अ स्लाइट डिसोसिएट होतं. CH3COO मायनस आणि H+. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन हे जे मिळालेले नंबर ऑफ मोल्स आहेत 1 लिटरमध्ये आहेत. हे कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर करू. इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C, याचं 0, याचं 0. इथं आला C मायनस C अल्फा, इथं आला C अल्फा, या ठिकाणी C अल्फा, याही ठिकाणी C अल्फा. त्याच्यानंतर काय होईल, बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन, बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन. लॉ ऑफ मास ॲक्शन कसं अप्लाय करायचा. आता लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं माहिती आहे तुम्हाला. या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू, पहिला अल्फा कॅल्क्युलेट करू. अल्फा इज इक्वल टू √KA/C. √KA/C कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहिती आहे. KA सुद्धा दिलेला आहे. KA किती आहे, KA किती आहे 10⁻⁻5. इथं आला 10⁻⁻5 अपॉन या ठिकाणी किती आहे 0.4. हे सगळं रूटमध्ये. मग KA किती येईल, KA किती येईल 10⁻⁻4
अप्रॉक्सिमेटली आपण काय केला, या ठिकाणी 4 केला, वरती घेतला 1, बरोबर ना, वरती घेतला काय 1, खाली केला. आपण काय करू, याला अल्फा इज इक्वल टू रूटमध्ये 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय 4. मग याचा स्क्वेअर रूट 10⁻⁻² डिवायडेड बाय याचा स्क्वेअर रूट 2, म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू 1/2 इंटू 10⁻⁻². अल्फा इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁻⁻². अल्फा आला. मग आता H+आयन कॉन्सन्ट्रेशन काढल्यानंतर आपल्याला pH कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर. पहिल्यांदा हे कंडिशन सॉल्व केली. आता H+आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी फॉर्म्युला C अल्फा. H+आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू C इंटू अल्फा. C किती आहे, कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.4. अल्फा कॅल्क्युलेट केला 5 इंटू 0.5 इंटू 10⁻⁻² आणि मग याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं येतं 2 इंटू 10⁻⁻3. आता डायरेक्टली स्टेप्स काही मांडतो आहे मी. 2 इंटू 10⁻⁻3. इथं काय येईल, या ठिकाणी येईल 2चा लॉग, म्हणजे pH इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H+आयन कॉन्सन्ट्रेशन. सो pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10. H+आयन कॉन्सन्ट्रेशन काय आहे 2 इंटू 10⁻⁻3. आणि इथं डायरेक्टली व्हॅल्यू ठेवतो pH. हा म्हणजे 3 डायरेक्टली ठेवला, हा म्हणजे 3 मायनस याचा लॉग 2चा 0.3010 आणि याच्यातनं सबट्रॅक्ट केल्यानंतर pH इज इक्वल्स टू किती येतो 2.7. मग आता पहिला pH किती होता 5. पहिला pH किती होता 5. आता किती झाला 2.7. आणि जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात, जसं अगोदरचा किती होता, याच्या अगोदरची जी कंडिशन 3.65 ग्रॅम्स ऑफ HCl ॲड केल्यानंतर pH काय होता, वाढला, म्हणजे तसं व्हॅल्यू 4.53 होती, पण ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज झालेली होती. आता या ठिकाणी काय झाला 2.7 आहे, म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज झाला. म्हणजे आपण pH स्केलवरती जेव्हा आपण 7 कडून लेफ्टला जातो, म्हणजे 6, 5, 4, 3, 2, 1, 0 ॲसिडिक कॅरेक्टर वाढतात. आता pH जेव्हा 2.7 आहे आणि याच्या अगोदरचा जेव्हा, म्हणजेच कधी 3.65 ग्रॅम HCl ॲड केला होता तेव्हा pH 4.53 होता, आणि आता जेव्हा 7.3 ग्रॅम ऑफ HCl ॲड केला तेव्हा pH आणखीन वाढलेला आहे, म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर वाढलेले आहेत. तर अशा प्रकारे या कंडिशन आपल्याला सॉल्व करता येतात. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड ॲड केल्यानंतर pH बदलतो, हे आपण प्रूव्ह करतो आहोत. आता आपण स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर pH बदलतो का, तेवढी एक कंडिशन पाहू, म्हणजे हा क्वेश्चन या ठिकाणी पूर्णतः सॉल्व होतो. येते का लक्षात. मग आता NaOH मोल काढायचे. किती ग्रॅम आहे NaOH किती आहे 4 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH 4 डिवायडेड बाय 40. NaOHचं मास इथं आला 0.1. मग आता या सोल्युशनमध्ये काय काय आहे पहा, CH3COONA आहे प्लस CH3COOH आहे, आणि आता NaOH सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे. मग ॲसिडसोबत NaOHची रिॲक्शन CH3COOH सोबत NaOHची रिॲक्शन तयार होतो CH3COONA प्लस H2O. मग नंबर ऑफ मोल्स किती 0.1. इथे किती होते याचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोल्स. इथे किती आले 0.1. हे वीक आहे, हा लेस डिसोसिएट होतो, हा फुल्ली डिसोसिएट झाला. या ठिकाणी किती आहे याचं कॉन्सन्ट्रेशन 0.2.
मग 0.1 मोलसाठी याचे पण 0.1 मोलच यूज होतील. 0.1 मोल याच्यासाठी मग इथं काय येईल 0.1 मोल याचे यूज झाले, तेव्हा याचा 0.1 मोल आला, इथं आला 0.1 मोल. मग आता यूज किती झाला, हा 100% डिसोसिएट म्हणजे 100% डिसोसिएट याचं काही बाकी उरलेलं नाही. याचं किती उरलं 0.1 उरला आणि इकडं किती तयार झाला 0.3 मोल ॲसिटेट आयन्स तयार झाला. मग पी एच कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा कंडिशन पी एच इज इक्वल्स टू सॉल्ट हा आहे, ॲसिड इथं आहे, पुन्हा 3, पुन्हा किती आला 3. पी एच इज इक्वल्स टू pKa प्लस log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. pH is equals to minus log to the base 10 Ka plus बाकीचं as it is log of to the base 10 concentration of salt upon concentration of acid. pH is equals to minus log to the base 10 raised to power minus 5 plus log to the base 10 0.3 upon 0.1. इकडे येऊ आपण pH is equals to minus हा इथं आला -5 log to the base 10 plus log to the base 10 3. मग pH is equals to minus plus 5 into 1 plus 3 चा log 0.4771. So pH is equals to 5.47. तर मग जरा काळजीपूर्वक पहा, बेस ॲड केल्यानंतर pH कमी झाला, ॲसिड ॲड केल्यानंतर pH वाढला. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर pH बदलत असतो, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. क्लिअर. मग आता कोणतं बफर बेटर बफर आहे, म्हणजे ज्याचा pH कुठल्याच परिस्थितीमध्ये बदलत नाही. तर असेही काही म्हणजे अगदी मॅक्सिमम प्रपोर्शनमध्ये pH बदलत नाही, पण मायन्यूट कंडिशनमध्ये pH बदलत असतो. आता मग हे जर pH बदलत असेल, जर ज्याचा pH बदलत नाही असं बफर कुठल्या प्रकारचं असतं, मग कुठलं बफर चांगलं बफर आहे ज्याचा pH बदलत नाही, या कन्सेप्टबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सध्या आपण इथंच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.